म्हैसगाव इथलं महादेवाचं सुरेख मंदिर टेकडीवर दिमाखात उभा आहे। या टेकडीवरून सभोवताली पाहिल्यास दिसते ती नयनरम्य उद्योग नगरी। अनेकविध कारखान्यांनी नटलेली, हजारो स्त्री पुरुष कामगारांच्या हातांना काम देणारी, रोजी रोटीचा प्रश्न मिटवणारी ही उद्योग नगरी। इसवी सन 2006 पूर्वी उजाड आणि ओसाड म्हणून ओळखला जाणारा हा परिसर, हजारो एकर विस्तीर्ण माळरान, या ठिकाणची लोकवस्तीही विरळच। इथली जनता कामाच्या शोधात मुंबई किंवा पुणे अशा शहरात भटकंती करणारी। आपल्या भागात काम मिळेल हे जणू दिवा स्वप्न, परंतु त्यांचं स्वप्न साकार केलं आदरणीय संजय मामा शिंदे यांच्या दूरदृष्टीनं आणि उद्यमशील कर्तृत्वानं। संजय मामा शिंदे यांचा जन्म 31 जुलै 1968 रोजी माढा तालुक्यातील निमगाव या गावी झाला। त्यांचे वडील कैलासवासी विठ्ठलराव उर्फ भाऊ शिंदे यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा त्यांना लाभला। ते लहान असतानाच भाऊंचं निधन झालं। त्यांचं माध्यमिक शिक्षण निमगाव इथे आणि महाविद्यालयीन शिक्षण KN भिसे कॉलेज कुर्डुवाडी इथे झालं। शालेय जीवनात त्यांना क्रिकेट, व्हॉलीबॉल, उंच उडी, कबड्डी अशा अनेक खेळात प्रावीण्य मिळालं होतं। त्यांची खिलाडू वृत्ती पुढील सामाजिक जीवनात विविध यशापयशाचा सामना करताना नेहमी दिसून येते। संजय मामा शिंदे यांची राजकीय कारकीर्द निमगाव गावच्या सरपंच पदापासून सुरू झाली। निमगाव गावचे सरपंच ते महाराष्ट्रातील एक प्रथितयश उद्योजक या दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक पदांवर काम पाहिलं, ज्यामध्ये मुख्यतः माढा पंचायत समिती सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष, सोलापूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जिल्हा दूध संघाचे संचालक अशा अनेक पदांवर त्यांनी काम पाहिलं। संजय मामा शिंदे यांच्या यशाचा आलेख पाहता आपण थक्क होऊन जातो, परंतु प्रचंड जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी शून्यातून उद्योग विश्व निर्माण केला। त्यांच्या उद्योगाची सुरुवात 1995 साली धनश्री फॅब्रिकेशन या छोट्याशा फर्म मधून झाली, ज्यामध्ये ट्रॉली आणि बैलगाड्यांची निर्मिती केली जाते। ही फर्म मोठ्या जोमानं आजही सुरू आहे। संजय मामा शिंदे यांनी मजल दर मजल करत एका पाठोपाठ एक अनेक उद्योगांची स्थापना केली। इसवी सन 2008 मध्ये म्हैसगाव इथे त्यांनी मेरू इंडस्ट्रीज मार्फत विठ्ठल कॉर्पोरेशनची स्थापना केली। महाराष्ट्रामध्ये अल्पावधीत तयार झालेला साखर कारखाना म्हणून याची नोंद आहे। हा कारखाना परिसरातील शेतकऱ्यांसाठी हितसंवर्धक ठरला आहे। विठ्ठल कॉर्पोरेशनने शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देऊन शेतकऱ्यांची विश्वासार्हता संपादन केली आहे। याबरोबरच ड्रिप, विविध खतं इत्यादी गोष्टींचं वाटपही कारखान्यामार्फत केलं जातं। विठ्ठल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून पूर्णपणे खतं लागणारा त्याला बेणं कारखान्यामार्फत ड्रिप मिळल्या जातं। खतं लागणारी त्याला पूर्ण खते, संपूर्ण उत्पादन आणि येणारा ऊस वेळेवर जाऊन महाराष्ट्रामध्ये 1 नंबर असा भाव आम्हाला मिळतो। संजय मामा शिंदे यांनी कारखान्याच्या पाठोपाठ डिस्टिलरी प्रकल्प, सहवीज निर्मिती प्रकल्प, मद्य निर्मिती प्रकल्प व सूतगिरणी असे विविध उद्योग सुरू केले, ज्याद्वारे या परिसरातील अनेकांच्या हातांना काम मिळालं आहे। विशेषतः महिला वर्गाला मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाल्यानं त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती उंचावली आहे। इथल्या सूतगिरणीमध्ये कापसाच्या उत्पादनापासून ते कापड तयार होईपर्यंत प्रक्रिया केली जाते। अत्याधुनिक पद्धतीने उभारलेला हा प्रकल्प पाहताना आपण थक्क होऊन जातो। या उद्योगांच्या भरभराटीबरोबरच संजय मामा शिंदे कर्मचाऱ्यांच्या इतर सुविधांकडेही तितकंच जागरूकपणे पाहतात। विविध क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इत्यादींचं आयोजन करून कर्मचाऱ्यातील कलागुणांना वाव दिला जातो। संजय मामा शिंदे यांनी उद्योगाबरोबरच राजकारणातही आपला ठसा प्रभावीपणे उमटवला आहे। त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय आजही त्या संस्थांना प्रगतीपथावर जाण्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले आहेत। ते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन असताना
बँकेचे कर्मचारी पारंपरिक पद्धतीनं नोंदी करत असत। ही बाब खर्चिक आणि वेळ खाऊ होती। ही गोष्ट ओळखून त्यांनी कोर बँकिंगचा प्रस्ताव मंजूर करून 1 वर्षाच्या कालावधीत अतिशय सक्षमपणे नेट बँकिंग सेवा देण्यास प्रारंभ केला। ही जे आतापर्यंत सगळं मॅन्युअली काम होत होतं ते सगळं सिस्टीमवरती किंवा कॉम्प्युटरमध्ये व्हायला लागलं। त्याच्यामुळं वेळ आणि कष्ट हे दोन्ही कमी झाले आणि कमी श्रमामध्ये कमी वेळेमध्ये भरपूर कामं व्हायला लागली। बँकेचे जे प्रॅक्टिसेस होत्या त्या सगळ्या मॅन्युअल प्रोसेसनी होत होत्या, पण CBS प्रोजेक्ट हा इम्प्लिमेंट करताना आम्हाला त्याला फार अडचणी येत होत्या, पण मेन टाईम वेळोवेळी संजय मामांनी त्याच्या अडचणी दूर करून बँक साईडनी आम्हाला सगळ्या पद्धतीचं कोऑपरेशन देऊन आज लास्ट स्टेजला CBS प्रोजेक्ट आहेत। जवळपास 208 ब्रँचेस डाटा सेंटरवरती होस्ट असून 13 ब्रँचेस फक्त डाटा सेंटरवरती आमच्या होस्ट करायचे राहिलेले आहेत। त्यांच्या कार्यकाळात जिल्हा बँकेचं पहिलं ATM सुरू झालं। या कार्याचं कौतुक सर्व स्तरातून करण्यात आलं। याबरोबरच संजय मामा शिंदे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना अनेक कार्यकर्त्यांचं वलय निर्माण केलं। त्यांच्याकडे कोणतंही काम घेऊन येणारा गरजू कोणत्याही पक्षाचा असला तरी ते न पाहता तो ज्या कामासाठी आला आहे ते काम करण्यावरच त्यांचा भर असे। सन 2007 ते 9 जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून या जिल्ह्याचे नेते संजय मामा शिंदे यांनी काम केलं। जिल्हाभराच्या विकासाचे धोरण करताना आणि जिल्ह्यातल्या सर्व आमदारांना आणि जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेऊन जिल्ह्याचं नियोजन आणि टोटली विकास कामाचं नियोजन कसं करावं हा नवा आदर्श संजय मामा शिंदेने या जिल्हा परिषदेला घालून दिला। या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 2007 ते 2009 मध्ये सन्माननीय जिल्हा परिषदचे तत्कालीन उपाध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी जो कारभार करत असताना संबंध जिल्ह्यामध्ये जे धोरण राबवलं, समान निधी वाटपाचं आणि दलित वस्तीचा विकास, यापूर्वी जो विकास झाला नव्हता तो विकास संजय मामा शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये जिल्ह्यामध्ये झाला। स्पष्ट वक्तेपणा आणि गतिशील कार्य ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्ये आहेत। संजय मामा शिंदे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना टेंभुर्णी, कुर्डुवाडी व मोडनीम येथील बाजार आवारामध्ये सेल हॉलचं बांधकाम केलं आहे। तसंच कुर्डुवाडी इथे 90 गाळ्यांचं एक आणि 15 गाळ्यांचं एक अशी 2 शॉपिंग सेंटर्स आणि टेंभुर्णी इथे 400च्या वर गाळ्यांचं बांधकाम केलेलं आहे, ज्याद्वारे अनेक तरुणांना आपला व्यवसाय करण्यास योग्य जागा उपलब्ध झाली आहे आणि बाजार समितीस वार्षिक 20 लाख रुपये भाडं मिळत आहे। मी गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा असून मला सध्या कुठल्याही प्रकारचं म्हणजे नोकरी किंवा कुठल्याही प्रकारचा उद्योग व्यवसाय करण्याची कुवत नसताना त्या माध्यमातून मी माननीय संजय मामा शिंदे यांच्याकडे जाऊन मी मला व्यवसायासाठी जागा उपलब्ध करण्याची मी विनंती केली। त्यानुसार त्यांनी मला एक छोटीशी जागा उपलब्ध करून दिली आणि मी त्यात माझा दोस्ती ऑफसेट या नावाने प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू करून तब्बल जवळजवळ 4-5 वर्ष होऊन गेली आणि अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने मामाने मला ती जागा दिल्यानंतर मी माझा कुटुंबाचा सांभाळ करण्याइतपत मला त्या व्यवसायातून उत्पन्न मिळत आहे। संजय मामा शिंदे यांच्या कामाची पद्धत ही राजकीय व्यक्तीच्या परिघाबाहेर जाऊन केलेला विकासाचा प्रयत्न आहे। तरुणांना व्यवसायात मदत करण्याबरोबरच संजय मामा यांनी हमाल पंचायतीत काम करणाऱ्या असंघटित कर्मचाऱ्यांसाठी हमाल पंचायत कुर्डुवाडी तथा मालक मोटार वाहतूक संघ या संस्था निर्माण केल्या आहेत, ज्याद्वारे 450 हमाल कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न मिटला आहे। संजय मामा शिंदे यांच्या प्रयत्नातून हमाल कर्मचाऱ्यांना मिळालेल्या वेतनवाढीमुळे ते मामांवर बेहद्द खुश आहेत। त्यावेळेस आम्हाला 5,000 ते 6,000 पगार पडत होता। ज्यावेळेस संजय मामा शिंदेकडे आम्ही गेलो 2004ला, त्यावेळेस म्हणले त्यांना आम्हाला काम उपलब्ध करा तुम्ही। ते म्हणले बघू आम्ही करतो। मग आम्ही त्यांच्यावर गेल्यावर त्यांनी सांगितलं आम्हाला काम तुमच्यासाठी उपलब्ध झालेलं आहे। एसपीच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला काम इथं ठेशनला आणलेलं आहे। रेशनच्या माध्यमातून कामाच्या आणि संजय मामा शिंदेच्या कारखान्याच्या माध्यमातून आम्हाला 10,000 ते 15,000 रुपये पगार महिना पडतो। संजय मामा शिंदे यांना शेतीची आवड आहे। शेती आणि शेतकरी यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यावर त्यांचा भर असतो। शेतकऱ्यांशी निगडीत असणाऱ्या सोलापूर जिल्हा दूध संघातही संजय मामा शिंदे यांनी
दूध उत्पादक शेतकऱ्याला किफायतशीर भाव मिळावा यासाठी शासन विरोधात शेतकऱ्यांना बरोबर घेऊन रास्ता रोको आंदोलन केले। संजय मामा शिंदे यांनी चौफेर कार्यावर भर दिला आहे। शेतीबरोबरच मामांनी बबनराव शिंदे बिगर शेती सहकारी पतसंस्थेची निर्मिती केली। ही पतसंस्था शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचं महत्त्वाचं काम या परिसरात करीत आहे। संजय मामा शिंदे यांनी अर्थसंस्थांबरोबरच शिक्षण संस्थांचीही निर्मिती केली आहे। पैकी सौजरताई बहुउद्देशीय विकास संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून माननीय बबनरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अकोले आणि कैलासवासी विठ्ठलरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंबड ही विद्यालये सुरू केली। त्यांनी साकारलेल्या विद्यालयात आज विद्यार्थी शिक्षणाबरोबरच संगणक आणि आधुनिकीकरणाचे धडे घेत आहेत। संजय मामा शिंदे यांना कार्य करताना कोणतीही जात वा समाज अडसर ठरत नाही। संजय मामांचा मित्रपरिवार सर्व जाती धर्मांमध्ये विखुरला आहे। दरवर्षी कुर्डुवाडी परिसरातील इफ्तार पार्टीमध्ये संजय मामांनी यावं हा मुस्लिम बांधवांचा अट्टहास असतो। संजय मामाही तेवढ्याच आत्मीयतेनं हजेरी लावतात। या सर्व कार्याबरोबरच संजय मामा शिंदे यांनी आपले छंदही जोपासले आहेत। खेळाविषयी त्यांना विशेष प्रेम आहे। ते स्वतः उत्तम खेळाडू असून सर्व खेळाडूंच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यात त्यांना विशेष रस आहे। ते स्वतः उत्तम व्हॉलीबॉलपटू होते, त्यामुळे खेळ आणि खेळाडू याबाबतचा त्यांचा सखोल अभ्यास आहे। परिसरामध्ये विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी ते नेहमी एक पाऊल पुढे असतात। खेळावरील त्यांच्या प्रेमामुळे माढा आणि करमाळा परिसरातील अनेक खेळाडू त्यांच्याशी जोडले गेले आहेत। अथक परिश्रम, अचूक नियोजन आणि कौशल्यानं युवा नेते संजय मामा शिंदे यांनी उद्योग व राजकारण यामध्ये सोलापूर जिल्ह्यात अढळ स्थान निर्माण केलं आहे। कैलासवासी विठ्ठल भाऊंचा वारसा जपत वडील बंधू बबनदादा शिंदे यांचं कार्य पुढे चालू ठेवलं आहे। कोणत्याही व्यक्तीला मिळालेलं दैदिप्यमान यश हे सहजगत्या डोळ्यात भरतं, परंतु त्या पाठीमागचा संघर्ष सहसा दिसत नाही। संजय मामा शिंदे यांना प्रगतीच्या वाटेवर अनेक कसोट्यांना सामोरं जावं लागलं आहे, परंतु स्वतःच्या कामावरील दृढ विश्वास, धाडस, चिकाटी, अथक परिश्रम, उत्कृष्ट नियोजनाच्या जोडीला अचूक निर्णय घेण्याची क्षमता, उच्च प्रतीचं मनोगत या गुणांमुळे त्यांनी परिस्थितीवर मात केली। आजही संजय मामांचं कार्य अविरत सुरू आहे। दिवसभर समाजातील अनेक व्यक्ती त्यांना भेटतात, आपलं गाऱ्हाणं त्यांच्या जवळ मांडतात। मामाही प्रत्येकाचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतात आणि शक्य असेल ते काम मार्गी लावतात। मामांचा स्वभाव शांत, संयमी असून त्यांच्या ठायी स्पष्टवक्तेपणा आहे। राजकीय आणि औद्योगिक कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आहे। भविष्यात आपल्या नेतृत्वाद्वारे विविध सामाजिक प्रश्नांवर काम करून शिक्षण, रोजगार निर्मिती, पाणी प्रश्न, शेती प्रश्न यावर काम करण्याचा त्यांचा मानस आहे। संजय मामा शिंदे हेच करमाळा मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार ठरतील अशी इथल्या जनतेची अपेक्षा आहे। या युवा नेत्याच्या वाटचालीला कोटी कोटी शुभेच्छा आणि संजय मामा आपल्याला उदंड आयुष्य मिळो हीच सदिच्छा।